अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 5वा. 5 पतींचे वरदान आणि अधिक मास व्रताचा उपदेश. श्री गणेशाय नमः. मेधावतीने आपली समस्या, पित्याचे झालेले निधन, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू पाहणारा तिचा न झालेला विवाह, हा सर्व वृत्तांत ऐकला. तो ऐकून दुर्वास ऋषींना या विप्रकन्येची दया आली. ते तिची भेट घेऊन तिचे सांत्वन करून तिला म्हणाले, हे विप्रकन्ये, तू अशी दुःखी, कष्टी आणि उदास होऊ नकोस. तुझी मनोकामना शीघ्र पूर्ण करेल अशी एक दिव्य पर्वणी लवकरच चालून येत आहे. या महिन्यापासून बरोबर 3ऱ्या महिन्यात अधिक मासाला प्रारंभ होत आहे. या अधिक किंवा पुरुषोत्तम मासामध्ये 12,000 वर्षे गंगेत स्नान करून, सिंहस्थ पर्वणीत गोदावरीत स्नान करून जे पुण्य पदरी पडते, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पुण्य हे साधे एका पुरुषोत्तम मासातील स्नानाने प्राप्त होते. स्वतः श्री पुरुषोत्तम म्हणजेच श्रीहरी हा या अधिक मासाचा स्वामी आहे. तू अन्य सर्व उपाय, उपवास आणि उपासना दूर ठेव आणि पुढे येणारी अधिक मासाची पर्वणी साधून घेत तुझी विवाहाची इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रीकृष्णाची, पुरुषोत्तमाची, श्रीहरीची या मासात निष्ठेने उपासना कर. तो भगवान श्री पुरुषोत्तम तुझी मनोकामना नक्कीच सफळ करेल. दुर्वासाने त्या मित्राच्या कन्येला म्हणजे मेधावतीला तो तसा हितोपदेश केला खरा, पण मेधावतीच्या मनाला मात्र काही केल्या ती गोष्ट पडेना. आपण आपली वडिलोपार्जित चालत आलेली शिवोपासना सोडायची आणि तत्काळ फळ मिळावे या हेतूने पुरुषोत्तमाची पूजा करायची, हे तिच्या एकनिष्ठ भक्तिभावनेस पटेना. ती दुर्वास ऋषींना म्हणाली, हे पितृतुल्य ऋषीवरा, मी माझी पारंपरिक शिवोपासना अशी अर्धी कशी सोडू? भगवान शिवशंकर हे माझे उपास्य दैवत आहेत. शंकर म्हणजे शिव आणि शिव म्हणजेच कल्याण होईना. मग मी शिवोपासना सोडायची आणि संधी चालून आली म्हणून हरास सोडून हरीची उपासना करायची, हे का आणि ते कितपत योग्य आहे? क्षमा असावी मुनीवर, पण मी माझी उपासना सोडायची आणि हरी उपासना करायची हे माझ्या तरी मनास पटत नाही. मी शिवोपासना सोडून ती नारायण उपासना का करू? शेवटी हर काय किंवा हरी काय, ते ईश्वरी तत्व हे एकच ना. मग तुमचा तसा आग्रह का? मेधावती हे आणि असं काहीसं बोलत असताना खरं तर तिच्या प्रत्येक शब्दातून तिची शिवनिष्ठा, ऐक्यभाव, दृढ निश्चय या गोष्टी दिसत होत्या. पण दुर्वासांना मात्र तिचे ते स्पष्ट बोलणे हा त्यांचा अपमान, त्यांच्या आज्ञेचा अनादर आणि थोडा तिचा उद्धटपणा आहे असे वाटले. त्यांना त्या गोष्टीचा, तिच्या बोलण्याचा राग आला. पण ती आपल्या मित्राची मुलगी आहे, अनाथ आहे, स्त्री आहे, आधीच दुःखी कष्टी आहे असा थोडा विचार करून त्यांनी क्रोधाने ओठावर येणाऱ्या शापवाणीला संयमाने आवर घातला. ते तिला इतके मात्र म्हणाले की, मेधावती, तुझ्या या आत्ताच्या बोलण्यातून कळत नकळत का होईना, पण पुरुषोत्तमाचा, त्या पुण्यदायक अधिक मासाचा जो अवमान, अनादर झाला आहे, त्याची शिक्षा तुला तुझ्या पुढच्या जन्मी भोगावी लागेल. तू पुढील जन्मी राणी होशील, पण तुला राज्य सुख लाभणार नाही, तुला वनवास भोगावा लागेल. असं काहीसं तिचं भाकीत सांगून दुर्वास तिथून निघून गेले. आपल्या हातून नकळत का होईना, पण दुर्वासांसारख्या महान ऋषींच्या त्यांनी प्रेमाने केलेल्या हितोपदेशाचा उपमर्द झाला. आपल्याकडून त्या पुरुषोत्तमाबद्दल अनादराचे उद्गार काढले गेले. आपण एक खूप मोठी चूक केली हे तिच्या मनास जाणवू लागले. ती त्या झाल्या प्रकाराने अधिकच दुःखी कष्टी झाली. त्याही मनाच्या खिन्न अवस्थेत ती आपल्याच उपास्य देवतेस म्हणजे भगवान शिव यांनाच शरण गेली आणि ती एकनिष्ठ भावाने त्यांचीच उपासना करू लागली. असाच काही काळ गेला. तिचे ते तप, ती खडतर उपासना, तो निश्चय पाहून इंद्रालाही चिंता वाटू लागली. इंद्राने तिच्या तपात अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही. तिचे तप भंगले नाही की शिवनिष्ठा डळमळीत झाली नाही आणि एक दिवस भगवान शिवशंकर हे तिच्या त्या घोर तपावर प्रसन्न होऊन तिला दर्शन देण्यासाठी, तिची इच्छापूर्ती करण्यासाठी तिच्यासमोर प्रकट झाले. भगवान शिवशंकराचे ते तेजस्वी रूप डोळ्यांसमोर पाहून क्षणभर तिच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. तिने कसेबसे स्वतःला सावरीत शिवशंकरांना वंदन केले आणि ती आपल्या उपास्य देवतेची मंगलस्तुती करू लागली. त्यामुळे भगवान शंकर हे तिच्यावर अतिप्रसन्न होऊन तिला म्हणाले, हे विप्रकन्ये, बोल, तुला काय हवे आहे? कोणता वर हवा? जे हवे ते माग, लवकर माग, मी ते तुला देईन. प्रभूंचे असे अभिवचन मिळताच तिने, हे शिवशंकरा, मला पती दे, उत्तम पती दे, असे घाईघाईने तिच्या तोंडून 5 वेळा मागितले गेले. तेव्हा प्रत्येक वेळेस तथास्तु असे म्हणून भगवान तिला म्हणाले, बाळ मेधावती, तू मला 5 पती मागितलेस आणि मी तथास्तु असे म्हणून तुला आशीर्वादही दिला आहे.
पण काय देवा, तिने विचारले. त्यावर काहीसा खुलासा करीत देव म्हणाले, बाळ, आजचा हा आशीर्वाद तुला तुझ्या पुढच्या जन्मात 5 पती मिळवून देईल. तू 5 पतींची पत्नी होशील. तू माझे जे तप केले म्हणून तुला राजाची राणी होण्याचे फळही मिळेल. परंतु हे मेधावती, तुझ्या हातून भगवान पुरुषोत्तमाचा अधिक मासाचा जो अनादर झाला आहे त्याचा परिणाम म्हणून तू राणी असूनही वनवासी होशील. राज्यसुख, राज्यपद सोडून तुला आणि तुझ्या 5 पतींनाही राणावनात भटकावे लागेल. इतके बोलून भगवान शिव अंतर्धान पावले. झाल्या प्रकाराने ती विप्रकन्या अधिकच दुःखी कष्टी झाली. पुढे लवकरच तिचा अंत झाला आणि शिवोपासनेच्या पूर्वपुण्याने तिचा मेधावती ही द्रुपद राजाच्या यज्ञकुंडात एका तेजस्वी बालिकेच्या रूपाने प्रकट झाली. द्रुपद राजा यज्ञकुंडात लाभलेल्या त्या कन्याप्रसादाचा स्वीकार केला. त्याचे तिने नाव ठेवले द्रौपदी. इतके बोलून श्रीकृष्ण जरा थांबले. त्यांनी पांडवांकडे आणि द्रौपदीकडे एकदा पुन्हा नजर टाकली आणि ते म्हणाले, धर्मराजा, असा आश्चर्यचकित होऊ नकोस. ती 5 पतींची पत्नी होणारी, शिवाचे वरदान लाभलेली गतजन्माची मेधावती हीच तुम्हा 5 पांडवांची या जन्मीची पत्नी आहे. तुम्ही तिचे पाणीग्रहण केले आहे. ती तुम्हा पांडवांची राणीसुद्धा आहे. पण त्याचबरोबर तिच्या गतजन्मीच्या पुरुषोत्तमाच्या अनादराचे, अपमानाचे फलित म्हणून तुम्ही खरे राजे असूनही राज्यसुखापासून असे वंचित आहात. इतके बोलून पांडवांचा श्रीकृष्ण सखा काही वेळासाठी गप्प राहिला. तेव्हा काहीसा विचार करून धर्मराजाने म्हटले, हे माधवा, आज तुझ्या या निवेदनातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला. असो, झाले ते झाले. आता यातून बाहेर पडण्याचा मार्गही तूच सांगणार आहे सख्या. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, यावर आता उपाय तो एकच. लवकरच येणाऱ्या पुरुषोत्तम मासात तुम्ही सर्वजण पुरुषोत्तमाची व्रत वैकल्ये, जप, तप, स्नान, दान इत्यादी पुण्यकर्मे करा आणि अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने तुमचे गेलेले राज्य, अधिकार, वैभव, सुख परत मिळवा. असे म्हणून तो निघून गेला. नारायण ऋषी नारदांना सांगतात की कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी पुढे आलेल्या अधिक मासात पुरुषोत्तमाची मनोभावे उपासना केली आणि त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले. बावत्स नारदा, द्रौपदीच्या या कथा श्रवणानंतर मी तुला पुढच्या अध्यायात एका दृढ धन्वा राजाची कथा सांगणार आहे. ती कथा पण तू श्रवण कर.